सर्वरी भाग 26। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मागील भागात सरू अमन असं बोलून तिला उचलून आत घेतो। आता त्याला देखील काळजी लागली होती। तो आणून बेडवर ठेवतो आणि लगेच डॉक्टरला कॉल करतो। आतापासून पुढे काही वेळातच डॉक्टर रात्रीचे अमन सरूच्या हॉटेल रूमवर पोहोचतात आणि सरूला चेक करायला लागतात। कुछ ज़्यादा नहीं हुआ है सर, मैडम ने आज ज़्यादा प्रैक्टिस की है ना, इसलिए उन्हें चक्कर आए हैं, डॉक्टर सरूला चेक करत म्हणाले। यावर अमन काहीही न बोलता शांत राहतो। डॉक्टर सरूला योग्य ते उपचार देतात आणि गोळ्या वगैरे देऊन निघून जातात। ते गेल्यावर अमन सरूजवळ बसतो। तो थोडंसं झुकून तिच्या गालावर फिरवतो। खूप त्रास झाला ना आता माझ्यामुळे, सॉरी सरू, बट आतापासून जास्त त्रास तुला सहन नाही करावा लागणार। आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही। आपण दोघे एकत्र राहू, लवकर बरी हो, अमन तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला। त्याच्या बोलण्याने ती हळूच डोळे खोलून त्याला पाहते। काहीही त्रास वगैरे नाही झाला अमन, उलट मला एक नवीन ओळख तुम्ही दिली आहे। आता मी या स्पर्धेत उतरली नसती ना, ते यश पाहायला मला मिळणार नसते। त्यामुळे स्वतःला काही बोलू नका, तुम्ही बेस्ट आहात माझ्यासाठी नेहमी, हे लक्षात ठेवा, सरू हळू आवाजात त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली। तिचे बोलणे ऐकून अमनच्या चेहऱ्यावर त्याच्याही नकळत हसू येते। आता काही वेळापूर्वी तुम्ही चक्कर येऊन पडला होतात ना, आता लगेच सुरू पण झाली बडबड करायला। आज मात्र तुझी मी सगळी बडबड ऐकत बसणार आहे, कारण तुम्ही आज माझं मन खुश केलं आहे मिसेस अमन, अमन तिला व्यवस्थित उठवत म्हणाला। तो सावकाशपणे उठवून सरूला व्यवस्थित बसवतो। आता बोल, काय म्हणत होती ते हां, अमन विचारतो। काहीच नाही बोलणार आता मी तुम्हाला, तुम्ही माझे ना बेस्ट नवरा आहात, आय लव्ह यू अमन, सरू ओरडून म्हणाली। ती लाजून पटकन त्याला मिठी मारते। आय लव्ह यू टू सरू, मला सांग आजचा डान्स कसा सुचला तुला, असं काहीतरी मराठी आणि आपल्या राज्याचा इतिहास मांडायला, अमन तिला बाजूला करत विचारतो। तशी सरू यावर हसते। अमन, आजच्या पिढीला आपले राज्य कधी स्वतंत्र झाले हे माहीत नाही। आपल्या राज्याचा इतिहास मांडल्यामुळे त्यांच्या निदान थोडं तरी लक्षात राहील असं मला वाटतं। सोबतच आपले महाराज यांची गोष्टच निराळी आहे। मी ना लहानपणापासूनच अभिमान बाळगते महाराष्ट्रात मध्ये जन्मलेल्यांचा, महाराजांच्या भूमीत जन्मायला देखील भाग्य लागते, तर त्यांनी दिलेच आहे आपल्याला, मग त्याचा थोडंसं कर्ज फेडले, सरू एकदम डोळ्यात वेगळे असे तेज ठेवत म्हणाली। ओ माझी सरू, ती खूप आवडलं तुमचं हे नवीन हां, आता यानंतर काय करणार आहात बरं तुम्ही, ते पण सांगा मला, अमन हसूनच तिला जवळ घेत विचारतो। आता जर ठरवलं ते करायचे, मुलींसाठी चांगली डान्स अकादमी खोलायची, त्यात फक्त 50 रुपये घेऊन शिकवायचे, कितीतरी सरू घडवायचे आहेत मला, सरू म्हणाली। फक्त 50 रुपये, अमन विचारतो। हो 50 रुपये, हे रुपये डोनेशन बॉक्समध्ये जाणार आहेत, त्यातून हार्ट सर्जरी मुलांना मदत केली जाईल। कधी कधी सर्जरीसाठी पैसे नसतात पालकांकडे, म्हणून निष्पाप जीव जातात, त्यामुळे हे पैसे त्यांना द्यायचे, सरू अमनला समजावत म्हणाली। आता तिचे बोलणे ऐकून अमन तिला पाहत राहतो। ती किती इतरांचा विचार करते हे तिच्या अशा बोलण्याने त्याला कळाले। सरू कधीच असं पैसे घेऊन कोणाला शिकवणार नव्हती हे तो जाणून होता, पण तिचे 50 रुपयेबद्दल ऐकून थोडासा तो विचारात पडला। पण आता मात्र तिचे वेगळे असे विचार मात्र जाणून घेऊन त्याला समाधान मिळते। खूप पैसा होता त्यांच्याकडे, त्यामुळे असं पैसे घेऊन आपली कला शिकवायला तिला आवडत नव्हते, या कारणाने तिने असा निर्णय घेतला। दोघे नंतर बोलून आपलं फ्रेश होऊन बॅग भरायला घेतात, जेवण वगैरे मागवून खाऊन मस्त झोपून देखील जातात। दुसऱ्या दिवशी सगळीकडे सर्वरीचीच बातमी टीव्हीवर झळकली जाते। तिचे काही रिपोर्टर दिल्लीचे मुलाखत घेतात आणि आपल्या आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करायला लागतात। ती पूर्ण श्रेय डॅन्सचे अमनला देते। अमन देखील तिच्या बोलण्याने सगळं काही पुन्हा तिलाच देत राहतो, कारण त्याने फक्त एक सपोर्ट केला होता, पण तिने मेहनत घेतली होती, जे तिला अशक्य कधी काळी वाटत होते ना,
ते तिने शक्य करून दाखवले होते. दोघेही संध्याकाळच्या फ्लाईटने मुंबईला रवाना होतात. आता दिल्ली फक्त सरूच्या आठवणीत राहणार होती. दिल्ली या शहराने तिला नवीन ओळख दिली होती. तिला बिनधास्त बनवलं होतं. राहणीमान तिचे बऱ्याच प्रमाणात सुधारले होते. असं असले तरीही संस्कार मात्र बदलले नव्हते तिचे. ते आजही तसेच होते. त्यामुळेच ती आज एवढी मोठी विनर ठरली तरीही तिच्यात अहंकार निर्माण झाला नव्हता. मुंबई एअरपोर्टवर तिचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत तिचे फॅन्स करतात. ढोल ताशा वाजवून तिच्या गळ्यात पुष्पहार घालून तिला अभिनंदन केले जाते. काही मुली तर तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी हात पुढे करत असतात, तर काही जण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी गोंधळ घालतात. सर्वरी सिक्युरिटीला न बोलवता तिच्या फॅन्सला फोटो आणि ऑटोग्राफ गोंधळ न करता देत असते. अमनचा आणि तिचा फोटो देखील ट्रॉफीसोबत काढला जातो. सगळ्या फॅन्सच्या इच्छा पूर्ण करून ते एअरपोर्टच्या बाहेर 4 तासाने पडतात. या फॅन्समुळे ती वर आली होती हे ती जाणू नसल्याने त्यांच्यासोबत हळतुळीची वागणूक ती करत नव्हती. सर्वरीच्या या वागण्याने फॅन्स देखील तिचं कौतुक करायला लागतात. सरू थकली नाहीस ना? काही वेळातच घरी पोहोचू आपण, अमन गाडीचा तिच्यासाठी दरवाजा खोलत म्हणाला. नाही हो, उलट तर मी रिफ्रेश झाली आहे फॅन्स पाहून. आता याही वेळेस मला खूप आनंद होत आहे. बिचारे फॅन्स कधीपासून इथे उभे होते काय माहिती, म्हणून मला त्यांना नाराज करायला जमलं नाही. सॉरी, आपल्याला माझ्यामुळे उशीर झाला, सरू आत बसतच म्हणाली. इट्स ओके वायफी, अमन गाडीत बसत म्हणाला. ते दोघे गाडीत बसताच ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो आणि त्यांना घेऊन निघून जातो. सरू आता स्वतःशीच हसून त्या मुंबईचा गाडीत बसून नजारा पाहायला लागते. आता ती एक मोठी व्यक्ती बनली होती याची तिला तो झगमगाट पाहून जाणीव होत असते. अमन तिला असं पाहून तिचा हात हातात घेतो. आता पुन्हा एकदा नवीन सुरुवात आपल्या नात्याची करूया. याच मुंबईत आधी आणलं होतं तेव्हा तू पाहिलं देखील नव्हतं मला. आपलं नातंच वेगळ्या प्रकारे जुळले असल्याने बहुतेक, पण आता नवीन सुरुवात करूया असं मला वाटतं. देशील साथ तुझ्या अमनला? अमन हळू आवाजात विचारतो. त्याचं बोलणं ऐकून ती वळते आणि त्याच्या हातावर हात ठेवून हसून मान हलवते. तिचा होकार मिळताच अमन आतून आनंदी होतो. सरू देखील त्याच्या साथीने समाधानी होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.